नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया उडीद डाळीचे घुटे किंवा घुटं। अतिशय झणझणीत, रुचकर, चविष्ट, पारंपरिक गावरान घुटे हे सातारी भागामध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ आहे। घुटे हे विशेष दुपारच्या जेवणामध्ये बनवतात। लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच घुटे हे एवढे आवडते की चाटून पुसून खातील इतके चविष्ट लागते। मी या व्हिडिओमध्ये परफेक्ट पद्धतीने गावरान घुटे कसे बनवायचे हे सांगितले आहे। इथे अर्धी वाटी सालासहित उडीद डाळ घेतली आहे। ही उडीद डाळ किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाते। एवढ्या डाळीपासून बनणारे घुटे हे 5 जणांसाठी पुरेसे होते। घुटे बनवण्यासाठी इतर डाळीसारखी जास्त डाळ लागत नाही। डाळ ही स्वच्छ नीट करून घ्या। त्यामध्ये काळ्या रंगाचे खडे असतात। हाताने मोजली तर फक्त मुठभरच डाळ घेतली आहे। मंडळी, उडीद डाळ आता तव्यामध्ये भाजून घेऊया। अशी डाळ भाजल्याने घुटे हे आणखीन चविष्ट, पाचक बनते व डाळ लवकर शिजते। आता आपण मध्यम ते मंद आचेवर डाळ भाजूया। गावाकडे आखे उडीद तव्यावर भाजून थंड करून नंतर ते जात्यावर भरडून घेतात आणि मग त्याचे घुटे बनवितात। मंडळी, डाळ हलकीशी भाजली आहे। हिला खमंग असा वास यायला लागला आहे। आता यापेक्षा डाळ जास्त भाजू नका, करपू नका। आता तव्यामधून डाळ काढून घेऊयात। परफेक्ट भाजलेली उडीद डाळ ही पूर्णपणे थंड झाल्यावरच पुढच्या कृतीकडे वळायचे आहे। भाजलेली डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची। डाळ 2 पाण्याने स्वच्छ चोळून धुवायची आहे। त्याच्यात काही घाण असेल तर ती निघून जाते। धुतलेल्या डाळीमध्ये भरपूर पाणी टाकायचे। यामध्ये असा चमचा टाकून देते। ही ट्रिक वापरल्याने डाळीमधून एक्स्ट्रा पाणी हे पडत नाही किंवा डाळ उतू येत नाही व कुकरही खराब होत नाही। कुकर मी गॅसवर ठेवला आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढच्या कृतीकडे वळूयात। इथे मी काही मसाल्याचे जिन्नस घेतलेत। सर्वात अगोदर अगदी मीडियम साईज कांदा चिरून घेतला आहे। हा कांद्याचा कच्चेपणा जाण्यासाठी त्यावर थोडेसे तेल टाकायचे। हा कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर तव्यामधून काढून घ्यायचा। कांदा काळ्या रंगावर भाजू नका, घुटे काळपट दिसते। हे जे अर्धे टोमॅटो आहे ना, हे देखील तव्यामध्ये भाजून घ्यायचे। टोमॅटो अर्धेच घ्यायचे आहे। घुट्यामध्ये जास्त टोमॅटो चुकून वापरले गेले तर घुटे आंबट होईल, मग त्याची चव बिघडेल। टोमॅटो देखील डाग येईस्तोपर्यंत भाजले आहे। हे देखील प्लेटमध्ये काढून घेते। एक तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेतला आहे। याचे पातळसर काप करून घेतले आहे। इथे जर का तुमच्याकडे ओले खोबरे असेल ते देखील वापरले तरीही चालेल। हे देखील काळे न करता सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचे आहे। इथे मी अगदी 3 काळ्या रंगाच्या व 2 पोपटी रंगाच्या मिरच्या देठ काढून घेतल्यात। आता यामध्ये थोडेसे तेल टाकून मिरच्या देखील तेलात भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्यावर थोडे डाग दिसायला लागले की 1 इंचापेक्षा थोडे जास्त आल्याचे काप देखील यामध्ये भाजून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, आले थोडे जास्त लागते। मी इथे कोणताही मसाला काळपट रंगावर भाजला नाही। घुटे हे हिरव्या रंगाचे असते, काळ्या रंगाचे नाही। सर्व मसाले थंड करून घेऊयात। हे पहा, घुट्याची डाळ एकदम बारीक झाली पाहिजे। त्यासाठी मी इथे कुकरच्या 8 शिट्ट्या काढल्या आहेत। फक्त डाळ शिजवताना डाळ करपून द्यायची नाही, याची काळजी घ्यायची आहे। डाळ शिजवताना पाणी कमी पडले तरीही नंतर पाणी टाकले तरीही चालेल। फक्त उडदाच्या डाळीचा गाळ झाला पाहिजे। ही घुट्यासाठीची डाळ इतर डाळीसारखी पटकन शिजत नाही आणि डाळ जर परफेक्ट शिजली नाही तर घुटे हे एकजीव होत नाही। तव्यावरती भाजलेले सर्व मसाले थंड झाले आहेत। यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे। घुट्यासाठी लसूण थोडा जास्त लागतो। इथे 13 ते 14 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मुठभरपेक्षाही थोडी जास्त कोथिंबीर ही घ्यायची आहे। कोथिंबीर पण नेहमीपेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे। मसाल्याची क्वांटिटी जास्त आहे। 2 पार्टमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। यामध्ये थोडे पाणी टाकायचे आणि हा मसाला बारीक करायचा। हे पहा, मसाल्याचा अगदीच गाळ करायचा नाही, थोडासा जाडसर मसाला ठेवायचा आहे। यामध्ये सुके खोबरे आहे त्यामुळे त्याचा गाळ व्यवस्थित दिसणार नाही। मसाला एकदम स्मूथ बारीक झाला तर घुट्यामध्ये तेल दिसणार नाही, त्याला हवी तशी चव व टेक्स्चर ही येणार नाही।
घुटे बनवण्यासाठी मी इथे अशी पसरट खोलगट कढई घेतली आहे। तुम्ही खोलगट तोप वापरलात तरीही चालेल। इथे मी 2.5 पळी तेल घातले। या रेसिपीला तेल किंचितसे जास्त लागते। तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, जिरे घालायचे। लगेचच इथे अगदी छोटासा कांदा चिरून घातला आहे। लगेचच धुतलेला कढीपत्ता देखील घातला आहे। मंद आचेवर सोनेरी रंगावर हा मसाला भाजून घ्या। मसाले अजिबात करपून देऊ नका। यामध्ये मी आणखीन लसूण, सुके खोबरे मिक्स करून बनवलेला मसाला देखील घातला आहे। असे वेगवेगळे मसाले वापरल्याने घुटे फारच टेस्टी लागते। आता जो अगोदर मिक्सरमध्ये घातलेला मसाला आहे तो इथे घालायचा। मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे। इथे महत्त्वाची गोष्ट, हा मसाला अगोदरच भाजल्यामुळे अगदी कडेने तेल सुटेस तोपर्यंत देखील भाजायचा नाही। इथे चवीपुरती हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आहे। मी पुन्हा हा मसाला मिक्स करून घेते, हलवून घेते। हे पहा, मसाला बऱ्यापैकी भाजला आहे। यामध्ये कुकरमध्ये उकडलेली उडीद डाळ घालायची आहे। मसाल्याचे भांडे देखील थोडेसे पाणी टाकून घुसळून यामध्ये घालायचे आहे। जेवढी पातळसर ग्रेव्ही हवी त्यानुसार गरम केलेले पाणी देखील ग्रेव्हीमध्ये टाकायचे। घुटे हे खूप जास्त घट्टसर व पातळसरही ठेवायचे नाही। मिक्स करायचे, ढवळून घ्यायचे। आता इथे गॅस हा मोठा करायचा आणि घुट्याला एक खळखळून उकळी आणून द्यायची आहे। हे पहा, जास्त आचेवर घुट्याला एक उकळी आलेली आहे। ही आमटी थोडी एकजीव होण्यासाठी आणखीन गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। घुटं आणखीन थोडा वेळ उकळत ठेवायचे म्हणजे ते एकजीव एकसारखे होते। शेतामध्ये भांगलणी करताना दुपारी असे घुटे, भाकरी, कांदा याचा बेत होतो। यावर असे झाकण ठेवायचे म्हणजे घुटे व्यवस्थित शिजले जाते। घुटं म्हटलं की भाकरी चपाती ही आलीच, तर इथे चपातीसाठी पीठ मळून घेते। तुम्ही भाकरी बनवली तरीही चालेल। चपातीची कणिक मळून झाली आहे। कणिक थोडा वेळ भिजत ठेवूयात। इथे कणिक थोडी मऊसर करून घेते। चपाती लाटायला घेऊयात। पटापट चपात्या मी इथे बनवून घेणार आहे। मंडळी, तुमच्याकडे जर घुटं बनवत असतील तर ते तुम्ही कशासोबत खाता ते कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे तर चपातीसोबतच खातात। पटापट चपाती लाटून घेते। घुट्यासोबत अशी गरम पोळी खायची, याची चव अफलातून लागते। लाटलेली चपाती भाजून घेऊयात। तवा मी अगोदरच गरम करत ठेवला आहे। आता पटापट चपाती भाजून घेते। मंडळी, आम्ही चपाती थोडी खरपूस भाजून घेतो। आमच्याकडे सगळ्यांनाच अशी डाग पडलेली चपाती आवडते। भाजल्यावर ही चपाती प्लेटमध्ये न ठेवता टोपलीमध्ये काढायची, म्हणजे टोपलीला पाणी सुटत नाही व त्यामध्ये चपाती अशी मऊ, गुबगुबीत, लुसलुशीत राहते। परफेक्ट। हे पहा, मंद आचेवर बरोबर 12 मिनिट झालेले आहेत। घुटे चांगले उकळून कढवून घेतलेले आहे। यावर तवंग पहा किती छान आलेला आहे। घुटे असे एकजीव एकसंत झाले पाहिजे, एकसारखे झाले पाहिजे। त्यामुळेच यातील जो मसाला आहे ना तो ओबडधोबड वाटला जातो। मसाला वेगळा, आमटी वेगळी असे घुटे छान लागत नाही। मंडळी, या पद्धतीने घुटे बनवले ना तर एकच भाकरी काय 2 भाकरी किंवा पोळ्या आरामात खाल्ल्या जातात। याचा जो घट्टसरपणा आहे ना तो तुम्ही पाणी टाकून कमी जास्त ॲडजस्ट करू शकता। अगदी गावची पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। हे घुटं नुसतं सूप म्हणूनही पिले तरीही चालते आणि गावी आजी आजोबा मुले देखील घुटं ताटलीमध्ये घेऊन आवडीने पितात। मंद आचेवर घुटं परफेक्ट तयार झाले आहे। आता गॅस बंद करून घेते आणि घुटं सर्व करूयात। इथे मी अगोदरच प्लेट बनवून घेतली आहे। यामध्ये मी भात, काकडी, टोमॅटो, कांदा सॅलड ठेवले आहे। सोबत लिंबाची फोड ठेवली आहे। सोबत 2 पोळ्या ठेवल्यात। त्यासोबत इथे गरमागरम एकजीव आणि एकसंत मिळून आलेले हे घुटे अतिशय झणझणीत, चविष्ट, पौष्टिक, पारंपरिक बेत आहे मंडळी। याचा रंग पहा, अगदी सुरेख, चटपटीत असा आलेला आहे। मंडळी, आजचा हा जेवणाचा बेत तुम्हाला कसा काय वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। घुटं तुम्ही हवे असेल तर फक्त भातासोबतही खाऊ शकता। घुटे म्हटले की लिंबू हे लागतेच।
यामधील एक घास जवळून दाखविते. बघा, याचा तवंग, चमचमीतपणा, अगदी परफेक्ट रस्सा तयार झाला आहे. माझ्या तर इथेच तोंडाला पाणी सुटले आहे. लाईक तो बनता है. घुट्यामध्ये लिंबू पिळून त्यात भाकरी किंवा चपाती कुस्करून खायची. असे हाताने कुस्करून खाण्याची चव ही जगावेगळीच आहे मंडळी. त्यासोबत लिंबू, कांदा तोंडी लावायचा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.